गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यात एका तरुणाला बँकेचं कर्ज फेडता येत नसल्यानं तरुणानं स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला। स्वतःचा मृत्यू झाल्याचं भासवून घेण्यासाठी त्याने चक्क आपल्या मित्राचीच हत्या केली। त्याच्या मृतदेहाला स्वतःचे कपडे घालून ओळख पटवून देण्यासाठी त्याच्या खिशात आपलं आधार कार्ड आणि पर्स ठेवत मृतदेहाला आमगाव तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई हावडा रेल्वे रुळावर ठेवलं आणि रेल्वे गाडीच्या धडकेत आपला मृत्यू झाल्याचं नाटक घडवून आणलं। पोलिसांनी आरोपी अंतिम खोटेले याला तब्बल 8 महिन्यानंतर नागपुरातून अटक केली आहे। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील अंतिम ओमप्रकाश खोटेले याने पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी 5 लाख रुपयांचं कर्ज बँकेतून घेतलं होतं। कर्जाच्या वाढत्या तणावातून सुटका मिळवण्यासाठी त्याने थेट स्वतःच्या मृत्यूचाच कट रचला आणि आरोपीने गावातीलच 43 वर्षीय चंद्रकुमार सराटे याला दारू पाजून त्याचा गळा आवळून हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर नेऊन टाकला। इतक्यावरच हा आरोपी थांबला नाही तर मृतदेहाला स्वतःचे कपडे घातले आणि त्याच्या खिशात स्वतःचं आधार कार्ड आणि इतर कागदपत्र ठेवून रेल्वे अपघातात स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला। दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 ऑगस्ट 2025 ला गावाजवळून काही अंतरावर असलेल्या रेल्वे रुळाजवळ अंतिम खोटोले या तरुणाची दुचाकी दिसून आली, तर काही अंतरावर रेल्वे गाडीच्या धडकेत कापलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला। तर मृतदेहाच्या अंगावरील कपडे आणि त्याची गाडी आणि पायातील चप्पल पाहता हा मृतदेह अंतिम खोटेले या तरुणाचा असल्याचं लोकांना समजून आलं आणि मग मृतदेहाची ओळख पटवून घेत चंद्रकुमार सराटे याचा मृतदेह हाच अंतिम खोटोले या तरुणाचा मृतदेह असल्याचं समजून कुटुंबियांनी चंद्रकुमार सराटेचा मृतदेह स्वतःच्या घरी नेत त्याच्या कुटुंबाने त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। तब्बल 8 महिन्यानंतर बँकेचं कर्ज माफ झाल्याचं अंतिमच्या लक्षात आलं आणि मग त्यानंतर अंतिम खोटेले या तरुणानं आपल्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करत स्वतः जिवंत असल्याचं वडिलांना सांगितलं। आमगाव पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास केला आणि अंतिम खोटेले या तरुणाला नागपुरातून अटक केली। सर, आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा उघडकीस झालेला आहे। 8 महिन्यानंतर तब्बल आरोपीला अटक झाली। नेमकं प्रकरण आहे? पोलीस स्टेशन आमगाव येथे अपराध क्रमांक 342/2026 कलम 103(1) 238 BNS नुसार गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याची हकीकत अशी आहे, यातील आरोपी अंतिम ओमप्रकाश खोटोले याने त्याच्या गावातील राहणारा चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे याला घटना तारखेवेळेला दारू पाजून बामणी रेल्वे पटरीवर आणले। तेथे गमच्याने त्याचा गळा आवळून त्याला जीवे ठार मारले। त्यानंतर यातील आरोपीने मृतकाच्या अंगात स्वतःचे कपडे घातले आणि स्वतःचा पर्स, ATM कार्ड, आधार कार्ड अशी ओळख पटवणारी कागदपत्रे त्या पर्समध्ये ठेवून मृतक याचं प्रेत उचलून रेल्वे पटरीवर टाकले। हा जो खून आहे यातील आरोपीने त्याच्यावर असलेले कर्ज माफ होईल या उद्देशाने केले। त्याला असा बनाव करायचा होता की जणू काही तोच मरण पावलेला आहे। किती कर्ज होतं त्याच्यावर? काय तपास? त्याच्यावरती 5 लाखाचं कर्ज होतं। ते त्याने पोल्ट्री फार्मसाठी ते घेतलं होतं, हे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे। तर कशा पद्धतीने आपण आरोपीपर्यंत पोहोचलं? 8 महिन्यानंतर आपल्या हाती लागले आरोपी। सदर याच्यामध्ये पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मर्गामध्ये पोलीस तपास करत होते। पोलिसाला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत। मृतक चंद्रकुमार सराटे याच्या घराजवळ आरोपी अंतिम खोटेले याचं दुकान असल्यानं दोघांमध्ये चांगली ओळख निर्माण झाली होती आणि आरोपी अंतिम खोटेले यानं याच गोष्टीचा फायदा घेतला आणि मित्राच्या हत्येचा कट रचून कर्जातून सुटका मिळवण्यासाठी हे कृत्य घडवून आणलं अशी कबुलीही त्याने दिली आहे। चंद्रकुमारच्या कुटुंबियांनी आमच्या भावाची हत्या ही अंतिमने एकटी केली नसून यात आणखी आरोपी आहेत असा आरोप केलाय। त्यामुळे CBI चौकशीची मागणी यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। तुमचं नाव? रमेश श्रीकृष्ण सराटे। काय सांगाल, डोंगरगावामध्ये तुमच्या इथं काय घटना घडलेली होती? नेमका तुमचा भाऊ मिसिंग झालेल्याची तुम्ही तक्रार तालुका पोलीस स्टेशनला केली होती। काय नेमका प्रकरण घडला होता? प्रकरण म्हणजे आपल्याला नेमका आपल्या घरच्या भाऊ 4-4:30च्या दरम्यानमध्ये आपल्याला म्हणजे गावात दिसलं नाही, घरी आलेलं नाही। म्हणून आम्ही त्याच्या 10 दिवसापर्यंत आम्ही इकडे तिकडे आपल्या नातलगामध्ये आणि आजूबाजूच्या आणि त्याच्या मित्रमंडळीला पासून माहिती घेतलं। माहिती घेतल्यानंतर म्हणजे कुठंच आपल्याला त्याची माहिती आढळून आली नाही आणि त्यानंतर म्हणजे आपण 6/9/2025 आम्ही त्याची मिसिंगची कंप्लेंट दिलं
आणि त्यानंतर मध्ये लगेच 29 तारखेला त्याची आता आपल्याला आता माहिती मिळाली की आता अंतिमच्या आता अपघात वगैरे झाला आणि त्याची आता गाडी वगैरे आता सोडून सर आता गाडी आता तिथं रेल्वे आता फाटकाच्या जवळ साईडला उभी आहे. कोण होता हा अंतिम? अंतिम हा कोणाचा मुलगा आहे? अंतिम कोण होता हा? अंतिम हिरालाल खोटोलेचा मुलगा होता आणि त्याची दुकान आता आपल्या आता घराच्या अमोरासमोर आहे. आणि तो व्यक्ती आहे तो व्यक्ती आता पोल्ट्री फार्म शेतीचे कामं वगैरे करत होता. आणि आता मला आता बराच आता असं आता हे प्रकरण घडल्याच्या नंतरमध्ये हा व्यक्ती ह्या माणसाच्या आता इस्तेमाला म्हणजे आता आपल्या आता पोल्ट्री फार्मच्या आता चिचे आता कोंबड्यांच्या आता चिचे आता खत वगैरे साफसफाईत करावासाठी म्हणून याचा वापर करत होता असं मला आता हा प्रकरण घडल्याच्या नंतरमध्ये माझ्या कानापर्यंत आलं. आणि त्यानंतरमध्ये 29/8 काय घटना उघडकीस झाली होती तुमच्या गावामध्ये? 29/8 आता 29/8 आता आपला आता रेल्वे आता फाटकावर आता एक अपघात झालेला म्हणून आता असा निरोप इकडे आता गावामध्ये पसरली. कोण होता तो आणि तशा कुणाची बॉडी आढळली असा निष्पन्न झाला होता? ते बॉडी म्हणजे अंतिम खोटोलेची आहे म्हणून असं आता लोकांच्या आता म्हणजे इथे लक्षात आणून दिलं. पण ते त्याच्यात काही दिवसाच्या नंतरमध्ये तो अंतिम नसून सर हा चंद्रकुमार सराटे आहे असं आता गावामध्ये हे चर्चेत आता बऱ्याच आता अंदरमध्ये दबत्या आवाजामध्ये आता चर्चेत चालू होते. आणि त्यानंतरमध्ये आता अंतिम आता जिवंत आहे आणि तो दिवाळीच्या कालावधीत आता तो गावी आला होता. गावी आल्याच्या नंतरमध्ये आता बरेच लोकांना म्हणजे आता काही एका व्यक्तीने आता पाहिल्याच्या नंतर तो त्याला पाहता बरोबरच्या आता मागे आता परत आता फिरून गेला असं म्हणजे आता हे गावात आता खळबळ आता मचली होती. आता नेमकं काय उघडकीस आलाय समोर? आता उघड म्हणजेच तेच तो व्यक्ती आता नागपूरहून आता घरी आता कॉल केला, वडिलाला फोन केला आणि फोन केल्याच्या नंतरमध्ये तो म्हणते आता मी अंतिम बोलतो. आणि अंतिम बोलतो म्हटल्याच्या नंतरमध्ये तुम्हाला जर आता खरी जर लागत नसेल तर तुम्ही आता मला नागपूरला या आणि भेटा अशातला बोलून सर लगेच आता मग आता याच्या वडीला तर तिथं आता नागपूरला त्याला आता भेटायला गेले. आणि आता भेटायला गेल्याच्या नंतरमध्ये हा असं आता प्रकरण वगैरे आता घडून आल्यास त्याला आता पोलिसाच्या स्वाधीन वगैरे आता केलो म्हणून त्यांना आता मला आता पोलीस स्टेशनमध्ये आता सांगितलं. काय मागणी आहे तुमची आता? आणि आपली मागणी म्हणजे तेच सर, जे त्यांना आता जे घरून घेऊन गेलो म्हणते त्या व्यक्तीने आता घरून घेऊन गेलं नाही. कारण की त्या तारखेस आता तो आपला घरचा मोठा भाऊ त्या तारखेस आता घरी होताच नाही. हा घरून घेऊन गेल्याच्या जो त्याच्यात जो आरोप आहे हा खोटा आहे. एकट्यानं मारलो म्हणते तो पण चुकीचा आहे. एकट्यानं मारण्यालायक तो व्यक्तीने 1-2 जणाला पेलण्यालायकचा नव्हता. काय मागणी करून राहील तुम्ही आता तपासासंदर्भात? आपल्या आता तपासासाठी आता त्याची आता कसून आता चौकशी व्हायला पाहिजेत. आणि जे आरोपी आहेत त्याची जे कडी आहे त्यांची ते पण आता भेटायला पाहिजेत. आणि ह्या प्रकरणाची आता CBIची आता मागणी पोलिसच्या अपेक्षा SP साहेबांकडून SP साहेबांकडून आता करावा अशी आम्ही आता मागणी करत आहोत. या संदर्भात पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावर घेऊन जात कशा पद्धतीने हत्या केली याची माहिती जाणून घेतली आहे. त्यामुळे गुन्हा कोणताही असो एक ना एक दिवस तो उघडकीस येतोच हेच आमगाव पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय.